रोहिणीला पुण्यात एका खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पगारावर नोकरी लागली. त्यामुळे ती आणि तिचे बाबा मधुकरराव नागपूरहून पुण्यात शिफ्ट होतात. राहायला कंपनीकडून क्वार्टर मिळाले असल्यामुळे त्यांची राहायची सोय झालेली असते. रोहिणी शेजारच्या काकूंकडून एका घरकाम करणाऱ्या बाईचा फोन नंबर घेते आणि त्यांना आजपासूनच कामाला या असे सांगते. 10 वाजता ती कामवाली बाई येईल. तुम्ही काही काळजी करू नका. ती आल्यावर सगळं काम करेल आणि तुमच्यासाठी जेवण बनवेल असं बाबांना सांगून रोहिणी घाईघाईत आवरून ऑफिसला निघून जाते. बरोबर 10 वाजता दारावरची बेल वाजते आणि मधुकरराव दरवाजा उघडतात. दरवाजा उघडल्यावर समोर जी व्यक्ती दिसते त्या व्यक्तीला बघून त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. सुनीता, तू ये, आत ये. तुम्ही मला ओळखलं? डोळ्यातून अश्रू ढाळत सुनीताबाई विचारतात. न ओळखायला काय झालं? फक्त 6 वर्षे का होईना, पण नवरा बायको म्हणून आपण एकत्र संसार केलाय. वयाने आपल्या खुणा दाखवायला सुरुवात केली असली तरी तुझे डोळे अजून तितकेच बोलतात. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. माझी रोहिणी कशी आहे? मोठी झाली असेल ना खूप आता? तिची आई तिला सोडून घरातून पळून गेल्याचं तिला कळलं का हो? तिला तिच्या आईचा खूप राग येत असेल ना? एकाच वेळी किती प्रश्न विचारशील? जरा शांत हो. हो, रोहिणी आता मोठी झाली आहे. तिला एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर जॉबही मिळालाय. म्हणून तर आम्ही नागपूरहून पुण्यात शिफ्ट झालो. खरं तर माझी यायची इच्छाच नव्हती, पण रोहिणी म्हणाली, बाबा मी तुम्हाला एकट्याला सोडून जाणार नाही, म्हणून मग यावं लागलं. मी रोहिणीला सांगितलंय की तिची आई लहानपणीच एका ॲक्सिडेंटमध्ये गेली, कारण तिची आई दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडून आपल्या 2 वर्षाच्या चिमुकलीचा विचार न करता घर सोडून निघून गेली. हे सांगायची हिंमत माझ्यात नव्हती. मधुकररावांचं बोलणं ऐकून सुनीताबाईंच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. पण तू इथे अशी या अवस्थेत कशी? आणि तुझ्यावर हे घरकाम करायची वेळ कशी आली? खूप मोठी कहाणी आहे ती. तुम्ही ऑफिसच्या कामात असल्यामुळे कायम बिझी असायचा, त्यामुळे घरी मी एकटी पडली होते. आणि तेव्हाच एकदा मार्केटमध्ये गेले असताना तिथे महेश भेटला. कॉलेजपासूनचीच आमची मैत्री. मला महेश भेटला आणि त्यानंतर आमचं फोनवर बोलणं होऊ लागलं. आमच्या भेटी वाढत गेल्या आणि असं करता करता महेशच्या प्रेमात कधी पडले कळलंच नाही. आणि त्या प्रेमात वेडी झाल्यामुळे पुढचा मागचा विचार न करता मी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्या दिवशी संध्याकाळी मी कोणालाही न सांगता थेट महेशच्या रूमवर गेले. महेश पुण्याचा होता आणि तो म्हणाला, आपण आजच पुण्याला जाऊ, मग तिथे जाऊन पुढचं सगळं ठरवू. म्हणून मग त्याच रात्री आम्ही पुण्याची ट्रेन पकडली. तिथे पोचल्यावर सगळ्यात आधी आम्ही एका मंदिरात जाऊन लग्न केलं आणि एक छोटंसं घर भाड्याने घेऊन आम्ही आमचा नवीन संसार सुरू केला. सगळ्यात आधी आम्ही नोकरी शोधायला सुरुवात केली. मला लगेच नोकरी मिळाली, पण महेशला नोकरी मिळायला जवळपास 2 महिने गेले. तोपर्यंत माझ्याच पगारावर आमचा नवीन थाटलेला संसार सुरू होता. काही दिवसांनी त्यालाही नोकरी लागली. त्यानंतर साधारण 2 वर्षे आमचा संसार छान चालला. पण त्यानंतर मित्रांच्या नादी लागून महेशने दारू प्यायला सुरुवात केली आणि तिथूनच वाईट दिवसांना सुरुवात झाली. एक दिवस ऑफिसमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकलं. काम नसल्यामुळे तो अजून दारू प्यायला लागला. दारू पिण्यासाठी पैसे हवे म्हणून माझ्याशी दररोज भांडायला लागला. नंतर मला मारायला सुरुवात केली त्याने. हे सर्व मी कसं तरी सहन करत होते. पण एक दिवस रात्री तो एका बाईला घरी घेऊन आला. मी खूप चिडले, भांडले त्याच्याशी. त्याने मला खूप मारलं. त्या बाईसमोर माझा अपमान केला आणि हात धरून मला घराबाहेर काढलं. त्या रात्री खूप जोराचा पाऊस होता. मी तशीच पावसात भिजत मंदिराच्या पायरीवर बसून ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा घरी गेले. वाटलं होतं दारूची नशा उतरल्यावर सगळं नीट होईल, पण घरी गेल्यावर तो म्हणाला की आता आपला काही संबंध नाही, निघ इथून आणि पुन्हा कधीच तुझं तोंड दाखवू नकोस, असं म्हणून कायमचं घरातून हाकलून दिलं. मी त्यानंतरचे 2 दिवस स्टेशनवर बसून काढले.
काहीच सुचत नव्हतं मला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्टेशनवर एका बाकड्यावर झोपलेली असताना अचानक पोलीस आले आणि त्यांनी मला अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला गेल्यावर मला कळलं की महेशने चोरी केल्याचा गुन्हा माझ्यावर दाखल केलाय. महेशने घरातून हाकलून दिल्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या विरुद्ध चोरी केल्याची केस नोंदवली होती. माझ्याकडे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यावेळी कुठलेच पुरावे नव्हते आणि मी त्या मनस्थितीतही नव्हते. त्यामुळे त्या गुन्ह्यात मी दोषी सिद्ध झाले आणि मला 3 वर्षे कारावासाची शिक्षा झाली. 3 वर्षे जेलमध्ये शिक्षा भोगून बाहेर आल्यावर खरं तर जगण्याची इच्छाच उरली नव्हती, पण आत्महत्या करण्याची हिंमत झाली नाही, म्हणून फक्त हे पुढचं आयुष्य जगायचं ठरवले. जेलची हवा खाऊन झाल्यामुळे पुन्हा कुठली चांगली नोकरी पण नाही मिळाली मला, पण पोटाची भूक तर भागवावीच लागणार होती. ती भूक भागवण्यासाठी मग मी लोकांच्या घरी धुणी भांडी आणि स्वयंपाकाची कामं करायला सुरुवात केली आणि तेच करत आजपर्यंत हे आयुष्य जगत आलीये. जेलमधून सुटल्यावर एकदा मी तुम्हाला फोन लावायचे धाडस केले, पण तुमचा फोन लागला नाही. घराशेजारच्या दुकानातील नंबर तोंडपाठ होता, म्हणून त्यावर फोन केला. तेव्हा समजले की तुम्ही घर सोडून कुठेतरी निघून गेलात, पण नक्की कुठे हे त्यांनाही माहीत नव्हतं. त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे सर्वच मार्ग माझ्यासाठी कायमचे बंद झाले. यावर मधुकरराव म्हणाले, सुनीता, तू घर सोडून गेल्यावर मला त्या घरात राहणं नकोसं झालं. राग आला होता मला त्या घराचा आणि म्हणूनच मी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला. पण घर सोडल्यावरही मला अशी भीती वाटत होती की कदाचित एखाद्या दिवशी तू पुन्हा येशील आणि माझ्या रोहिणीला माझ्यापासून दूर घेऊन जाशील. म्हणून मग मी शहर सोडण्याचा निर्णय घेतला आणि नागपूरला शिफ्ट झालो कायमचा. आणि पुढचं सगळं आयुष्य मी फक्त आणि फक्त रोहिणीसाठी जगलो. सुनीता हुंदके देत हात जोडून म्हणाली, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून, खूप मोठी चूक झाली आणि त्या चुकीची शिक्षा फक्त मलाच नाही तर माझ्यामुळे तुम्हालाही भोगायला लागली. खरं तर मी माफी मागण्याच्या पण लायकीची बाई नाहीये, तरी पण माफ करा, प्लीज माफ करा. आता सुनीताबाई रडायला लागतात. सुनीता, प्लीज रडू नकोस आणि हे हात जोडायची आणि पाया पडायची पण काहीच गरज नाही. आणि माफ करायचं म्हणशील तर मी केव्हाच तुला माफ केले. माझा तुझ्यावर अजिबात राग नाही. जे घडलं ते आपल्या नशिबाचे भोग होते आणि ते आपल्याला भोगावे लागले, इतकंच. भिंतीवरच्या घड्याळाकडे बघत मधुकरराव म्हणाले, अरे देवा, गप्पा मारण्यात 2 वाजले. आज रोहिणी लवकर घरी येणार आहे, कारण आज तिला फक्त डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत ऑफिसला. येईलच ती इतक्यात. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सुनीताबाई जाऊन दार उघडतात आणि भरल्या डोळ्यांनी रोहिणीला मन भरून बघतात. अरे सुनीताबाई, अजून तुम्ही इथेच? अहो, तुम्ही 10 वाजता येणार होता ना. स्वयंपाकासाठी मग एवढा उशीर का केला? आणि अजून स्वयंपाक तयार नाही? अहो सुनीताबाई, काय हे? बाबा, निदान मला एक फोन तरी करायचा. मी येता येता हॉटेलवरून जेवण घेऊन आले असते. तुम्हाला भूक लागली असेल ना बेटा. आज खूप वर्षांनी माझं पोट जेवण न करताच भरलंय. बाबा, काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. सांगतो बेटा, सगळे सांगतो. बस जरा तू निवांत. आज तुला सगळ्या गोष्टी कळायलाच हव्यात. असं म्हणून मधुकरराव रोहिणीचा हात धरून तिला आपल्या जवळ बसवतात आणि तिला तिच्या आईबद्दलची आतापर्यंतची सगळी हकीकत सांगतात. आईचं सत्य ऐकून रोहिणी चिडते आणि बाबांना म्हणते, बाबा, पण तुम्ही तर मला सांगितले की मी लहान असतानाच आई कॅन्सरमुळे गेली म्हणून. हो बाळा, मी तुला सांगितलं होतं तसं, पण ते खोटं होतं. तुझ्या मनात आईची वाईट प्रतिमा बनू नये आणि त्याचा पश्चाताप तुला आयुष्यभर वाटू नये म्हणून सांगितलेलं खोटं होतं ते. पण बाबा, आता तेच माझ्यासाठी सत्य आहे. माझ्या नजरेत माझी आई मेलेलीच आहे आणि आता या बाईला मी माझी आई म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही. जी बाई आपल्या नवऱ्याला आणि 2 वर्षांच्या मुलीला वाऱ्यावर सोडून एका परपुरुषासोबत निघून गेली, कसलाही विचार न करता, तिला मी कधीच आई म्हणू शकणार नाही. असं नको म्हणू बाळा. तुझ्या आईला माफ कर. तिने केलेल्या गुन्ह्याची तिला खूप मोठी शिक्षा ऑलरेडी मिळालेली आहे.
आता अजून शिक्षा नको देऊ त्या माऊलीला. मोठ्या मनाने माफ कर तिला. बाबा प्लीज. रोहिणी, बाबांचं पण नाही ऐकणार का आता तू? असं म्हणून मधुकरराव रोहिणीचा हात सुनीताबाईंच्या हातात देतात आणि मग रोहिणी आईला घट्ट मिठी मारते. आता तिघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. रोहिणी, तुला तुझ्या बाबांची काळजी वाटत होती म्हणून तू लग्न करत नव्हतीस ना, पण आता तू बिनधास्त लग्न करून सासरी जाऊ शकतेस. आता माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण आता माझी काळजी घेणारी मला मिळाली, असं मधुकरराव म्हणाले आणि न कळत रोहिणीच्या गालावर हसू आलं. हो पोरी, आता अगदी बिनधास्त होऊन लग्न कर आणि सुखाने संसार कर, पण ज्याच्यासोबत लग्न करशील त्याच्यावर मनापासून प्रेम कर. त्याच्याशी कायम एकनिष्ठ राहा. त्याला कधीच धोका देऊ नको. जी चूक मी केली ती चूक तू करू नकोस, कारण आपण कळत न कळत केलेल्या एखाद्या चुकीची खूप मोठी शिक्षा आयुष्यभर आपल्याला भोगावी लागते. एखाद्या चांगल्या माणसाला जर का आपण फसवलं, त्याचा विश्वासघात केला, त्याच्याशी वाईट वागलो, तर आपलंही वाईट होणारच. तर मित्रांनो, कथा कशी वाटली? छान होती ना? अशाच नवीन कथेसाठी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.